नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण एकूण सहकार या विषयामध्ये टोटल 4 प्रकरणे अभ्यासली. पहिलं प्रकरण होतं सहकारी संस्थेचं संघटन, दुसरं प्रकरण होतं सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार, तिसरं प्रकरण होतं सहकार आयुक्त व निबंधक आणि चौथं प्रकरण आता आपण अभ्यासलं मागील लेक्चरला सहकारी महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960. तर या अगोदर आपण या चौथ्या प्रकरणाचं फरक स्पष्ट करा अभ्यासलं आणि आता प्रश्न उत्तरं अभ्यासणार आहोत की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन कोणते, थोडक्यात उत्तरे द्या, फरक स्पष्ट करा, त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न कोणते येतात आणि कोणत्या घटकाला किती वेटेज आहे हे साधारण या प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यासाठी कोणते प्रश्न कसे विचारले जातात ते आपण आज या लेक्चरला प्रश्न उत्तराचा तास अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आपण या ठिकाणी चौथ्या प्रकरणाची प्रश्न उत्तरे बघू. सुरुवातीला प्रश्न पहिला बघा, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिलं बघा, सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर टिंबटिंब महिन्यांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे 3 महिन्यांच्या आत, म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे 3 महिने. दुसरं आहे सभेमध्ये चर्चा करायच्या विषयाच्या यादीला टिंबटिंब असे म्हणतात. त्याचं उत्तर आहे कार्यक्रम पत्रिका. दुसऱ्याचं उत्तर आहे कार्यक्रम पत्रिका. तिसरं आहे बघा, महाराष्ट्रातील पहिला सहकार संस्था कायदा टिंबटिंब यावर्षी संमत झाला. त्याचं उत्तर आहे क 1960. महाराष्ट्रात 1960, भारतात 1904 आणि दुसरा कायदा 1912, म्हणजे महाराष्ट्र कायदा 1960 आहे. त्यानंतर आता पुढच्या स्लाईडला बघा, या ठिकाणी पुढचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिलेलं आहे. चौथं बघा, सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याचे प्रमुख वित्तीय साधन टिंबटिंब होय. म्हणजे सहकारी संस्थेचं प्रमुख वित्तीय साधन, त्यामध्ये प्रवेश शुल्क हे एक प्रमुख वित्तीय साधन, किंवा या ठिकाणी प्रवेश शुल्काद्वारे सुद्धा आपल्याला रक्कम गोळा करता येते. त्यामुळे प्रमुख वित्तीय साधन म्हणलं तर या ठिकाणी भाग भांडवल हे विचारात घ्यावं लागेल. आकडा भाग भांडवल. त्यानंतर पाचवं बघा, सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमाच केली पाहिजे. त्याचं उत्तर आहे 25% रक्कम, म्हणजे 25% रक्कम राखीव निधीत जमा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर सहावं बघा, भारतातील दुसरा सहकार कायदा टिंबटिंब यावर्षी सहमत करण्यात आला. त्याचं उत्तर आहे 1912. सातवं बघा, भांडवल उभारणीचे टिंबटिंब हे बाह्य साधन आहे. त्याचं उत्तर आहे कर्ज रोखे. भाग आणि राखीव निधी हे अंतर्गत आहे, मग कर्ज रोखे बाह्य साधन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आठवं, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर टिंबटिंब सर्वसाधारण सभा आयोजित केली पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे अधिमंडळाची वार्षिक सभा आयोजित केलीच पाहिजे. त्यानंतर 9 आहे, सभेतील कामकाजाची नोंद टिंबटिंबत ठेवली जाते. इतिवृत्त पुस्तकामध्ये सभेतील कामकाजाची नोंद ठेवली जाते. त्यानंतर 10वं बघा, दीर्घ मुदतीचे कर्ज टिंबटिंबची विक्री करून उभारले जाते. तर उत्तर आहे कर्ज रोखे. भाग आणि प्रवेश शुल्क हे या ठिकाणी अंतर्गत मार्ग आहेत. दीर्घ मुदतीसाठी आपल्याला कर्ज रोख्यांची विक्री करून या ठिकाणी उभारले जाते. त्यानंतर 11वं आहे, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष टिंबटिंब रोजी संपते. त्याचं उत्तर आहे 31 मार्च. त्यानंतर हा आकडा अभ्यासला. आता ब आकडा आपल्याला अभ्यासायचा आहे, जोड्या लावा. या ठिकाणी गटामध्ये 5 प्रश्न आहेत, ब गटामध्ये साधारण 9 ते 10 पर्याय असतात. या ठिकाणी योग्य जोड्या लावून आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहिलं बघा,
अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. आता वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवलीच पाहिजे. पहिल्याचं उत्तर 8 नंबरचं आहे. वार्षिक सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे ऋण परिशोधन अधिकारी. आता हा ऋण परिशोधन अधिकारी 6वं त्याला उत्तर आहे अंतिम सभा बोलवतो आणि सहकारी संस्थेच्या सर्व कामकाज अंतिम सभेमध्ये या ठिकाणी तो पूर्ण करत असतो. म्हणजे दुसऱ्याचं आहे 6वं अंतिम सभा. त्यानंतर तिसरं आहे भाग. आता भागांवरती दरवर्षी आपल्याला लाभांश द्यावाच लागतो. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे भागावरती तिसऱ्याचं उत्तर आहे 4 नंबरचं लाभांश. भागांवरती दरवर्षी द्यावाच लागतो. त्यानंतर चौथं आहे कर्ज रोखे. आता कर्ज रोख्यावरती व्याज आपल्याला देणं बंधनकारकच आहे. चौथं आहे कर्ज रोखे. त्याचं उत्तर इकडं 5वं आहे व्याज. आणि शेवटी सहकारी संस्थेची संरक्षक भिंत म्हणलं की राखीव निधी. सहकारी संस्थेची संरक्षक भिंत म्हणलं की राखीव निधी. अशा प्रकारे या जोड्या लावामध्ये हे पहिली जोड्या लावाचा प्रश्न आपण अभ्यासला. आता अजून आहे तो दुसऱ्या या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. दुसऱ्या PPT दिलेला आहे आपल्याला. त्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला बघा दुसऱ्या ह्याच्यामधलं इतिवृत्त. आता इतिवृत्त म्हणजे याचं उत्तर 10 नंबरचं आहे. लक्षात घ्या. सभेतील निर्णयांचा कायदेशीर पुरावा. म्हणजे इतिवृत्त पुस्तकामध्ये सभेतलं जे काय कामकाज केलं जातं ते या ठिकाणी नोंदवून ठेवण्यात येतं. त्यानंतर सेकंड आहे अध्यक्ष. आता अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचं उत्तर आहे सभेवर नियंत्रण. अध्यक्ष सभेवर नियंत्रण 6वं आहे त्याचं उत्तर. त्यानंतर चिटणीस त्याचं उत्तर आहे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी. चिटणीस इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी. त्यानंतर चौथा आहे गणपूर्ती म्हणजे सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान सभासद संख्येला गणपूर्ती असं म्हणतात. किमान सभासद संख्या. आणि शेवटी कार्यक्रम पत्रिका. आता कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्याचं उत्तर आहे पहिलं सभेतील विषय सूची. त्याला आपण कार्यक्रम पत्रिका असं म्हणतो. हे झालं दुसरं जोड्या लावाचा. अजून एक प्रश्न या ठिकाणी जोड्या लावाचा आहे तिसरा. तो व्यवस्थित लक्ष द्या. बघा अ गटामध्ये अंतिम सभा. या ठिकाणी अंतिम सभा संस्थेचा शेवट. अंतिम सभा संस्थेचा शेवट. त्यानंतर दुसरं आहे बघा अधिकर्ष सवलत. अधिकर्ष सवलत आपल्याला चालू खात्यावरती देण्यात येते. अधिकर्ष सवलत चालू खाते. त्यानंतर क आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. त्याचं 10वं उत्तर आहे महाराष्ट्र कायदा 1960. त्यानंतर ड आहे अधिमंडळाची विशेष सभा. आता विशेष सभा आपल्याला सभासदांच्या मागणीवरून आपल्याला बोलवण्यात येते. आणि ई आहे बघा भाग भांडवल. आता भाग भांडवल म्हणलं की या ठिकाणी भाग भांडवल हे अंतर्गत साधन आहे. अंतर्गत साधन 6व्याचं भाग भांडवल अंतर्गत साधन. तर अशा प्रकारे भाग भांडवल म्हणजे अंतर्गत साधन आहे. तर हे आपण तिसरा जोड्या लावाचा प्रश्न अभ्यासला. आता पुढचा या ठिकाणी प्रश्न बघा. क आकडा काय दिलेला आहे आपल्याला. अ आकडा पाहिला आपण पर्याय निवडा. ब पाहिला जोड्या लावा. आता क आहे बघा खालील विधानांसाठी एक शब्द समूह किंवा वाक्य लिहा. एक या ठिकाणी शब्द सुचवायचा आहे बघा.
पहिलं आहे सहकारी संस्थेची संरक्षक भिंत, त्याचं उत्तर आहे राखीव निधी. दुसरं आहे सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक इतिवृत्त पुस्तक. तिसरं आहे सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी, त्याचं उत्तर आहे कार्यक्रम पत्रिका. चौथं आहे विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव, त्याचं आहे मुदत ठेव. त्यानंतर आता पुढच्या स्लाइडवरती बघा, या ठिकाणी पाचवं आहे बघा, ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारात किती वेळा रक्कम ठेवता व काढता येते, त्याचं उत्तर आहे चालू ठेव. पाचव्याचं उत्तर आहे चालू ठेव. सहावं बघा, सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेष अधिकार, त्याचं उत्तर आहे निर्णायक मत. निर्णायक मत म्हणजे एक जास्तीचं मत त्यांना देण्याचा अधिकार असतो. सातवं बघा, पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा बोलवणारी व्यक्ती, तर पहिली सर्वसाधारण सभा प्रवर्तक बोलवतो. त्यानंतर आठवं बघा, विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलवण्यात येणारी सभा, तर विशिष्ट उद्देशासाठी जी काही सभा असेल त्याचं नाव आहे विशेष सर्वसाधारण सभा. आठव्याचं उत्तर आहे विशेष सर्वसाधारण सभा. नववं बघा, सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती, त्याचं उत्तर आहे गणसंख्या किंवा गणपूर्ती असं लिहू शकतो आपण. दहावं आहे भारतात पहिला सहकार कायदा संमत झाला ते वर्ष भारतात 1904 आणि महाराष्ट्रात 1960 आहे, लक्षात घ्या. त्यामुळे भारतात 1904 लिहिणं अपेक्षित आहे. 11वं आहे संस्थेच्या दरवर्षीच्या निव्वळ नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली रक्कम, त्याचं उत्तर आहे 11व्याचं राखीव निधी. दरवर्षी आपण राखीव निधी बाजूला काढून ठेवतो. त्यानंतर 12वं बघा, सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव, म्हणजे प्रस्तावाचं रूपांतर चर्चा करून ठरावात होतं, म्हणून 12व्याचं उत्तर आहे ठराव. तर पुढच्या स्लाइडला बघा, चूक की बरोबर या ठिकाणी आहे, म्हणजे अ आकडा पाहिला पर्याय निवडा, ब पाहिला जोड्या लावा, क पाहिला शब्द सुचवा. आता ड आकडा आहे, चूक किंवा बरोबर ते सांगा किंवा लिहा. बघा, पहिलं विधान आहे सर्व सहकारी संस्थांना कर्ज रोखे विक्रीतून भांडवल उभारता येते, तर बरोबर आहे. दुसरं बघा, संस्थेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते, उत्तर चूक आहे, ते सचिव लिहित असतो. तिसरं आहे कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, त्याचं उत्तर आहे बरोबर. चौथं बघा, सहकारी संस्थेच्या अध्यक्षास निर्णायक मताचा वापर करता येत नाही, याचं उत्तर चूक आहे, अध्यक्ष निर्णायक मत वापरू शकतो. पाचवं बघा, भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात, त्याचं उत्तर आहे चूक, ते सभासद असतात. सहावं बघा, व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय भागांचे हस्तांतरण करता येत नाही, हे जो उत्तर आहे बरोबर. सातवं बघा, चालू ठेवीवर अधिकर्ष सवलत मिळते, उत्तर आहे बरोबर. आठवं बघा, महाराष्ट्रातील सहकारी संस्थेची नोंदणी सहकार कायदा 1904 नुसार होते, याचं उत्तर आहे चूक, महाराष्ट्रात 1960, भारतात 1904 आहे. त्यानंतर आता हे झालं आपलं पहिला पर्याय निवडा, दुसरं पाहिलं जोड्या लावा, तिसरं पाहिलं क आकडा पाहिला शब्दसमूह, ड आकडा आता आपण पाहिला, या ठिकाणी चूक किंवा बरोबर. त्यानंतर पुढं आहे
एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न लिहित असताना लक्षात घ्या, जे काय तुम्हाला विचारलं आहे मागील लेक्चरच्या आधारे, नोट्सच्या आधारे तुम्ही या ठिकाणी ह्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. पहिलं बघा, एका वाक्यात उत्तर लिहा. सभा म्हणजे काय, सभेची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. दुसरं आहे, सभेचे इतिवृत्त का ठेवले जाते तेही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे काय, राखीव निधी म्हणजे काय, चालू ठेव म्हणजे काय, आणि सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता का असते. अशा प्रकारे एका वाक्यात उत्तरे लिहून तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आता पुढचं आहे बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. हा एक व्यवस्थित प्रश्न आहे, लक्ष द्या. गटात न बसणारा, भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी, राखीव निधी. म्हणजे ह्या राखीव देणगी बाजूला काढायचा आहे. देणगी बाह्य साधन आहे, बाकीचे अंतर्गत साधन आहे भांडवल उभारण्याची. देणगी शब्द बाजूला काढणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं बघा, चालू ठेव, मुदत ठेव, कर्ज रोखे, बचत ठेव. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कर्ज रोखे बाजूला काढणारा शब्द आहे. तिसरा गटात न बसणारा शब्द कर्ज रोखे. पहिला आहे देणगी, गटात न बसणारा शब्द. दुसरा आहे कर्ज रोखे, गटात न बसणारा शब्द. तिसरं बघा, अल्प मुदतीचे कर्ज, किंमत चढ उतार निधी, दीर्घ मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज. ब आकडा आहे की या ठिकाणी किंमत चढ उतार निधी, तो या ठिकाणी गटात बसत नाही. आणि चौथं बघा, लाभांश समानीकरण, अधिकर्ष सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी. म्हणजे या ठिकाणी फक्त अधिकर्ष सवलत हे बाजूला काढावं लागेल आपल्याला. तर हा गटात न बसणारे शब्द त्याच्या खाली या ठिकाणी बरोबरच्या खूण केलेले आहेत. आता हे झालं गटात न बसणारा बाजूला काढणारा शब्द. आता पुढं सुद्धा आपल्याला या ठिकाणी योग्य क्रम लावा. म्हणजे कालानुक्रमे घटना ज्या घडलेल्या आहेत त्या पद्धतीने योग्य क्रम लावायचा आहे. तर पहिल्यामध्ये बघा, या ठिकाणी अ आकडा आहे, पहिली सर्वसाधारण सभा 1 नंबर. त्यानंतर ब आकडा अंतिम सभा आहे, आणि क आकडा दिला आहे अधिमंडळाची वार्षिक सभा. अधिमंडळाची वार्षिक सभा 2 नंबर आणि अंतिम सभा 3 नंबर. अशा प्रकारे हा क्रम आहे. पहिली सर्वसाधारण सभा 1 नंबर, दुसरा आहे वार्षिक सभा, आणि तिसरा आहे शेवटची अंतिम सभा. आता दुसऱ्यामध्ये बघा, ठराव, प्रस्ताव, कार्यक्रम पत्रिका. यामध्ये दुसऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा कार्यक्रम पत्रिका, त्यानंतर प्रस्ताव दुसऱ्यांदा, आणि तिसऱ्यांदा त्या प्रस्तावाचं ठरावात रूपांतर होतं. तर अशा प्रकारे पहिल्यांदा कार्यक्रम पत्रिका, दुसऱ्यांदा प्रस्ताव आणि तिसऱ्यांदा ठराव, अशा पद्धतीने तुम्ही हा योग्य क्रम लावायचा आहे. आता तिसरा या ठिकाणी बघा, सभेचे इतिवृत्त पुस्तक, इतिवृत्त. ब आहे कार्यक्रम पत्रिका, आणि क आहे सभेची सूचना. मग यामध्ये पहिलं आहे सभेची सूचना, दुसरा आहे कार्यक्रम पत्रिका, आणि तिसरा आहे सभेचे इतिवृत्त. अशा प्रकारे योग्य क्रम आपण लावलेला आहे. त्यानंतर आता पुढचा म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपण बरेच उपप्रश्न अभ्यासले. पर्याय निवडा, या ठिकाणी जोड्या लावा, ब पाहिला, क पाहिला आपण. या ठिकाणी शब्दसमूह पुढचा अभ्यासला, चूक किंवा बरोबर. नंतर एका वाक्यात उत्तरे लिहा, गटात न बसणारे शब्द योग्य क्रमाने लावा, कालानुक्रमे, तो एक अभ्यासला. म्हणजे 7-8 घटक आपण पहिल्यात पाहिले. आता दुसऱ्यामध्ये या ठिकाणी प्रश्न दुसरा बघा, खालील संज्ञा स्पष्ट करा. संज्ञा स्पष्ट करायला सांगितले आपल्याला. बघा, गणसंख्या म्हणजे काय ते लिहायचे, राखीव निधी म्हणजे काय, इतिवृत्त पुस्तक, प्रस्ताव, कर्ज रोखे, ठराव, सभा आणि अधिकर्ष सवलत. तर या प्रकारे संज्ञा 1-2 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, जातात. त्या पद्धतीने तुम्ही ते व्यवस्थित या ठिकाणी
लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी तिसरा प्रश्न बघा, स्वमत लिहा, उपयोजनावर आधारित प्रश्न. तुमचं स्वतःचं मत लिहा या ठिकाणी आहे बघा. त्यामुळं हा प्रश्न एक नवीन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचं अस्तित्व निर्माण करणारी असते. बरोबर आहे. किंवा या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचं अस्तित्व निर्माण करणारे असते. तर माझं स्वतःचं मत आहे की हे विधान या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण संस्थेचं अस्तित्वच निर्माण करतो. जे काय झालेला खर्च आहे त्याला मान्यता देतो. त्यामुळं या ठिकाणी हे पहिलं विधान आहे ते अगदी योग्य आहे असं तुम्ही लिहू शकता. आता दुसरं, सहकारी संस्था राखीव निधी उभारते. सहकारी संस्था दरवर्षीच्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये वर्ग करत असते, कारण एखाद्या वर्षी अडचण आली तर ती रक्कम आपल्याला रोख शिल्लकेमधून वापरता येते. तिसरं बघा, अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना दिलीच पाहिजे. हे सुद्धा 14 दिवस अगोदर सर्व सभासदांना सभेची सूचना देणं अपेक्षित आहे. आणि चौथा बघा, चौथा यातला, सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी व व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते. या ठिकाणी हे सुद्धा सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी भांडवल गरजेचं असतं आणि त्यामुळं भांडवलाची गरज आहे. पुढं पाचवा प्रश्न बघा, संक्षिप्त टिपा लिहा. त्यामध्ये विविध घटकांवर टिपा लिहायच्या आहेत. पहिला आहे उपसमितीची सभा, दुसरा आहे राखीव निधीचे प्रकार, विविध प्रकार तुम्हाला घेतलेले आहेत. तिसरा आहे अधिमंडळाची विशेष सभा, चौथा आहे भागभांडवलाची वैशिष्ट्ये, पाचवा आहे ठेवींचे प्रकार, सहावं राखीव निधीचे फायदे आणि सातवं इतिवृत्त. अशा प्रकारे टिपा एक अर्ध पेज किंवा एक पेज या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. एक 2-3 मार्कसाठी किंवा 5 मार्कला टिपा विचारलं जातात. त्यानंतर आता पुढचे शेवटचे 2 प्रश्न महत्त्वाचे. एक खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1-1.5 पानं लिहू शकताय तुम्ही. की पहिला आहे राखीव निधीचे फायदे लिहा, दुसरा आहे ठेवींचे प्रकार विशद करा, तिसरा आहे सभांची विविध प्रकार स्पष्ट करा, सभासदांच्या सभा आणि संचालक मंडळाच्या, चौथा आहे कर्जाचे विविध प्रकार स्पष्ट करा आणि पाचवा आहे भाग विक्रीचे फायदे लिहा. अशा प्रकारे सातवा थोडक्यात उत्तरे लिहा. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 5 मार्कसाठी विचारला जातो. आणि सगळ्यात शेवटी 8वा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, हा 10 मार्कला विचारला जातो. याचं उत्तर साधारण 2-2.5-3 पेजेस लिहिणं अपेक्षित आहे. त्यामध्ये बघा, पहिलं, सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे बाह्य साधने सविस्तर स्पष्ट करा. त्याची सुरुवातीला व्याख्या लिहा, प्रस्तावना, व्याख्या, नंतर एक डायग्रॅम आणि नंतर मग बाह्य साधनांचे प्रत्येक पॉईंटचे 4-5 ओळी विश्लेषण आणि शेवटी उत्तराचं समारोप. अशा प्रकारे दीर्घोत्तरी प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर सभा म्हणजे काय, सभेचे विविध प्रकार. तिसरं बघा, भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. चौथा आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी. आणि शेवटी 5वा आहे संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सहकारी संस्थेच्या 4थं प्रकरण आपण अभ्यासलं, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. त्याची एकूण 8 प्रश्न उत्तराचे घटक अभ्यासले. तर तुम्ही या ठिकाणी हे 8 प्रश्न उत्तराचे घटक व्यवस्थितरित्या लिहून हे प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित लिहायचे आहेत. काही शंका असतील तर विचारा. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला 5वं प्रकरण आपण सुरू करणार आहोत. धन्यवाद.